रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. कशा आहेत द्राक्षे? कशा आहेत द्राक्षे? शेतकरी मित्रांनो, हे द्राक्षे दुसरे कोणाचे नाही, धडाकेबाज रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी चे आहेत. सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी विष्णू गुंडामाळी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. तर मी रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट ह्या प्लॉटला वापरली होती. ही 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. ह्या 20 गुंठ्यामध्ये नाही, माझं प्रत्येक वर्षी मी 4 वर्ष झाला आता रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरतोय. शेतकरी मित्रांनो, मी भरपूर प्रोडक्ट वापरलेले आहेत. बायोसृष्टी, द्राक्ष स्पेशल आणि 06020 आणि रूट मॅजिक आणि सायझर 999 ही निमकरंज. मी बरेच वर्ष 4 वर्ष झालं डाळिंबीला मी पहिलं वापरत होतो. मग त्यानंतर मी 2 वर्षानंतर द्राक्ष बागेसाठी मी ट्राय करून बघितली. ट्राय केल्यानंतर मला रिझल्ट चांगला भेटला आणि इतर शेतकऱ्यांनी म्हणजे माझी जशी शेती आहे तशी दुसऱ्याची शेती व्हावी ह्याच्यासाठी मी लोकांना मला रिझल्ट आल्यामुळे मी लोकांना बायोसृष्टी, ज्ञानशक्ती, ऊ स्पेशल हे आहे ना सगळे प्रोडक्ट जे आपल्याला मिळत होते, साहेबांनी आम्हाला हे करत होते, तसं आम्ही दुसऱ्यांना प्रोडक्ट दिल्यानंतर रिझल्ट बी चांगला भेटला. आता ह्या प्लॉटमध्ये नाही म्हणजे 800 झाडाचा प्लॉट आहे. 800 झाडाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी उत्पन्न बघा 2000 पेटी आता प्लस होण्याचे हे आहे, चान्सेस आहेत. मार्केटला आतापर्यंत किती पेटी गेली? आतापर्यंत मार्केटला 1800 पेटी माल गेलेला आहे. आणि दर काय भेटला? दर काय मिळाला? दर आपल्याला 1-2 व्यापारी होतं, त्यामध्ये एकानं 480 काढला आणि एकानं 450 काढलेला आहे. आता तुम्ही 2 वर्षापासून वापरताय, अगोदर 2 वर्ष तुम्ही बाकी रासायनिक होते. रासायनिक मध्ये आणि रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनामध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? आपलं रासायनिक आणि रामा ॲग्रोटेकच्या प्रोडक्टमध्ये आपल्याला नाही गांडूळ आणि जमिनीची सुपीकता चांगली राहिली. आणि ह्या 2 वर्षामध्ये बघतोय मी रामा ॲग्रोटेकचं औषध वापरतोय तेव्हापासून मला जमिनीची सुपीकता चांगली आहे आणि गुणवत्तेची जमीन असं मला वाटायला लागले. म्हणजे बाबा पहिल्यापेक्षा आपल्या जमिनीमध्ये लय सुधार झालेला आहे असं म्हणजे वाटतंय. पैसे खर्च किती जपवतो? खर्चामध्ये बजेट जर बघितलं तर आपण आपलं रासायनिकला भरपूर बजेट जात होतं, परंतु ह्यामध्ये नाही 25% म्हणजे कमी ह्याच्यामध्ये आपल्याला हे व्हायला लागले. आणि पीक पण चांगलं येते. हां, पीक बी जोरदार येते आणि चांगलं हे होते, माल बी चांगला होतो. शेतकरी मित्रांनो, असंच तुम्हाला द्राक्ष आणायचे असेल तर जरूर आमचा संपर्क साधा. शेतकरी मित्रांनो, असंच तुम्हाला द्राक्ष आणायचे असेल तर जरूर तुम्ही सरांची संपर्क साधा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या बागेमधील काही समस्या असतील किंवा तुम्हाला कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढायचं असेल तर आवश्यकता खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकताय. माझं नाव विष्णू गुंडामाळी, राहणार विठरायचीवाडी. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर प्रोडक्ट घ्यायचं असेल किंवा हे करायचं असेल तर आपल्या संत सावंतमाळी फार्मला आपण भेट देऊन मोफत मार्गदर्शन दिलं जाईल. खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद. रामकृष्ण रामकृष्ण हरी.